श्री माझं नाव अंकुश महाराज शेलार शहापूर आणि श्री समर्थ हनुमान दिंडी सोहळ्या श्री क्षेत्र शहापूर ते श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी पायवारी सोहळा गेली 13 वर्ष हा दिंडी सोहळा चालू आहे। श्री समर्थ रामदास स्वामीच्या पदस्पर्शानं पावन झालेले भूमीत रामदास स्वामींनी जे 11 मारुती स्थापित केले त्यातला पहिला प्रताप मारुती म्हणून आमच्या गावामध्ये रामदास स्वामींनी स्थापित केलेला प्रताप मारुती आहे आणि त्याच्यात एक क्षेत्र श्री क्षेत्र शहापूर आणि रामदास स्वामींच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी म्हणून आपलीही गावातून वारी सुरू व्हावी म्हणून पूर्वी वयस्कर मंडळींनी हा सोहळा चालू केला आणि गेली 13 वर्ष तसाच अविरत चालू आहे आणि चांगलं सहकार्य गावाचं आहे। दोदारी ग्रामस्थ असतील, पंचकृषीतील इतर गावं, माझगाव या सर्व कामगिरवाडी या सर्व गावातून चांगलं सहकार्य आम्हाला मिळतं। मसूर असा हा सोहळा एकदम उत्कृष्ट चालू आहे। तर ही शहापूरमधली जी दिंडी आहे, पायी दिंडी जाणारी शहापूर ते पंढरपूर, हे याची स्थापना इसवी सन 2014मध्ये झाली आणि रामदास स्वामीच्या पदस्पर्शानं का होईना आणि प्रताप मारुती शहापूरचा हा रामदास स्वामींनी स्थापन केलेला आहे आणि त्यांच्या पदस्पर्शानं त्या शहापूरच्या लोकांनी आणि पंचकृषीच्या कांबीरवाडी असो, पुन्हा माळवाडी असो, दुधारी असो, त्या माझगाव असो, या सर्व लोकांनी सहकार्य तर करतातच आणि जवळजवळ गेली 12 वर्ष 13 वर्ष झाली या दिंडीमध्ये सहभागी आहेत आणि त्यांची सेवा हे उत्तम प्रकारे करत आहेत। गावातील लोकसुद्धा जे आहेत सर्व प्रेमानं बंधुभावानं सगळ्यांना वागवत आहेत, कारण वारीमध्ये जे काय शिकायचं आहे ते आम्हाला तसं ते शिकवत पण आहेत। आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो, तेही ऐकतात। असं त्यांचं म्हणजे एकमेकाचं बंधुभावाचं बंधुप्रेमाचं प्रेम या वारीतून प्रकट होत आहे आणि अशीच वारी ही कायमस्वरूपी सदैव अशी चालत राहावी हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना। एवढं बोलून मी 2 शब्द मी संपवतो। रामकृष्ण हरी। पहिल्यांदा मी तुम्हाला युवा मराठी चॅनलला तुमचं स्वागत करतो। आम्ही शहापूर ग्रामस्थ श्री हनुमान दिंडी सोहळा शहापूर गेली 13 वर्ष झालं अविरतपणे हा चालू आहे आणि या सोहळ्यामध्ये जे आमचे ज्येष्ठ मंडळी जे असतील त्यांचं योगदान मोठं आहे। सुरुवातीपासून गेली 12 वर्षे अखंडपणे असा ही सेवा शहापूर ते श्री क्षेत्र शहापूर ते पंढरपूर आमच्या रामदास स्वामीच्या पावन झालेल्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमधून हा सोहळा चालत आहे आणि असाच अखंड चालू राहील अशी मी तुम्हाला सर्वांना ग्वाही देतो आणि मी थांबतो। रामकृष्ण हरी। आज 13वे वर्ष शहापूर ते पंढरपूर श्री क्षेत्र शहापूर ते पंढरपूर असा पायी दिंडी सोहळा चालू आहे। वर्ष 13वे सुरुवात करताना काही ज्येष्ठ मंडळीनं म्हणजे हरिभक्तपरायण धोंडराम बाबर शहापूरकर, शिवाबा शहापूरकर, पोपट मामा, पांढरपट्टे मामा या अशा ज्येष्ठ सगळ्या भजनी आमच्या आत्मारामबुवा यांनी ही दिंडी चालू केली आणि या दिंडीचा वारसा काही वर्षानंतर बाबांच्याकडे आला, काही वर्षानंतर आता तरुण पिढीकडे अंकुश महाराजांच्याकडे दिलेला आहे। याचं एकच कारण आहे की ह्या दिंडी म्हणजे नुसती दिंडी नाही, तर या दिंडीतून जाणाऱ्या लोकांना एक धार्मिक भावना, एक धर्म आपला वाढावा, एक संस्कृती लोकांपर्यंत पोहोचावी आणि संस्कृतीचं जतन व्हावं आणि ह्या पद्धतीने ही दिंडी पंढरपुरापर्यंत जाते आणि दरवर्षीप्रमाणे ही 13 वर्ष सालाबादप्रमाणे या दिंडीमध्ये जे काही शिकवलं जातं, जे शिस्त, जे लोकांना ज्ञान शिकवलं जातं धर्माविषयी किंवा ज्ञानेश्वर माऊली गाथा, त्याच यातून ही दिंडी अविरतपणे चालू आहे आणि या दिंडीचा या वर्षात 13वा वर्ष असून उत्तरोत्तर वाढ होत चाललेली आहे। या दिंडीचं पूर्ण जे म्हणतो आपण की ज्ञानच वाढावं हे एकच ध्येय आहे आणि लोकांच्यात जागृती वाढावी आपल्या धर्म संस्कृती देशाविषयी। हीच दिंडी खांद्यावर घेऊन सर्व वारकरी जातात आणि समाधानानं माघार येतात। रामकृष्ण हरी। माझं नाव सविता अरुण पवार, गाव माझं शहापूर। माझ्या गावात
आपला मारुती स्थापित केलेला आहे. त्या मारुतीच्या मंदिरापासूनच आमची दिंडी निघते. आमच्या दिंडीला आज 13 वर्ष झाली आणि आमच्या दिंडीत बाहेरील बरीच लोक येतात. आम्ही सर्वजण मिळून मिसळून सर्वांना व्यवस्थित दिंडी करतो. आम्ही दिंडी काढण्याचं कारण म्हणजे आजकाल वाईट वृत्ती लय झालेली आहे. त्यामुळे चांगली लोकांना संस्कार मिळावे, ज्ञान मिळावे यासाठी हा दिंडी काढण्यात आली आहे. विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा